कसं तुम्ही त्याला इन्व्हेंट केलं किंवा काय याच्या मागे लॉजिक आहे की विदाऊट ऑपरेशन 18 mm पर्यंतचा खडा तुम्ही शरीरातून बाहेर काढू शकतात? मुतखडा तयार होतो म्हणजे कसं आहे की आता खूप लोक असं म्हणतात की कॅल्शियम जास्त खाण्यात आलं असेल किंवा आपण जर पाणी जर कुठलं पिलं तर किंवा काही लोकांना युरिनची जास्त जाण्याची सवय नसते, काही लोक पाणी खूप कमी पितात त्यामुळे होतो असा समज आहे. पण ॲक्च्युली तसं कारण नाही आहे. मुतखडा व्हायचं कारण थोडंसं जरा इमोशनल आहे की सर आता जे किडनी स्टोन आपण म्हणतो तर हा किती वयापासून होऊ शकतो आणि मॅक्झिमम कितव्या एजपर्यंत होऊ शकतो, म्हणजे कमीत कमी एज आणि मॅक्झिमम एज? ओके, जन्मलेल्या मुलाला पण स्टोन झालेला असतो, जन्मताच त्या मुलाला स्टोन पण असतो, असे पण बरेचसे केसेस आहेत. हो का? आणि माझ्याकडून आत्तापर्यंत मी 2 वर्षाच्या मुलाचा 3.4चा स्टोन रिलीज केलेला आहे. तांदूळ निवडतायत आणि गहू निवडतायत तर मग त्याच्यात खडे असतात, तर मग एखाद्या व्यक्तीला जेव्हा स्टोन होतो तर असं म्हटलं जातं की अरे ते नीट निवडत नसतील किंवा भाज्यांमधून घाण ते खडे गेले असतील. तर सर हे थोडं एक्सप्लेन करा ना काय. पेशंट जेव्हा आणि आता बघा तसं म्हणा तर पूर्वीचे लोक पाणी आरोचं पित नव्हती, विहिरीचं पाणी पित नदीचं पाणी प्यायचे आणि असं त्यांना असं काय असं अवेअरनेस नव्हता की आपण काय खायचं काय नाही, काही खायचे. बरोबर, तेव्हा स्टोनचं प्रमाण नव्हतंच बऱ्यापैकी. आता या 5 वर्षामध्ये प्रमाण खूप वाढलंय. कसं काय? क्रिकेटच्या बॉल एवढा पण स्टोन असतो. काय सांगताय सर? 2 मिलीमीटर पर्यंत असतो, 1 मिलीमीटर पण असतो आणि क्रिकेटच्या बॉल एवढा पण स्टोन आहे असतं. तर सर तुम्ही जसं बोलले, आपण ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही मला सांगितलं की मी स्वतः कमी पाणी पितो, म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे लोकांचा असं समज आहे की बाबा पाणी कमी पित असेल किंवा जास्त कॅल्शियम खात असेल तर त्याला स्टोन झाला पाहिजे, असं काही नाही. स्वतः मी पाणी कमी पितो, मला अजूनपर्यंत स्टोन झाला नाही. काय होतं, कॉलेजची मुलं असतात ते बोलतात की अरे बिअर पी, की स्टोन होणार नाही तुला, किंवा एखाद्याला त्रास असतो किडनी स्टोनचा तर तो बोलतो की अरे बिअर पी तुझा किडनी स्टोन चालला जाईल. तर हे कितपत खरं आहे? आपण आता बघतो बऱ्याच ठिकाणी जे आपण जे बोलतो ते 100% होतच. बरोबर. मग तुम्ही पॉझिटिव्हली जर मेडिसिन खाल्लं आणि माझ्या सांगितलेल्या सिस्टीमनुसार तुम्ही औषध खाल्लं टाईमनुसार आणि त्या ट्रॅकने जर औषध खाल्लं तर तुम्हाला रिझल्ट तुमचा आलाच पाहिजे. 100% रिझल्ट. आता बरेच लोक विचार आणि बऱ्याच लोकांचं असं आहे की ऑपरेशन करून सुद्धा मुतखडा परत होतो. ऑपरेशन करून सुद्धा मुतखडा परत का सर असं काय होतं की स्टोन जेव्हा फोडला जातो तेव्हा सगळं बाहेर निघत नाही. दुसरी गोष्ट काय माहिती सर की ॲक्च्युली माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात स्टोनचे तेव्हा ते ॲक्च्युली त्यांना स्टोनची साईज वगैरे तर मॅटर करत नाही. त्यांना स्टोनची साईज किती त्यांना विषय नसतो. त्यांना प्रचंड दुखत असतं, त्याला खूप त्रासले असतात, ते पेन होतो, अतिशय त्रासले असतात. ते जसं औषध माझं चालू करतात तसं त्यांचे पोटदुखी थांबते. मेडिसिन माझं खाल्लं असतं तर खडा पडलाच पाहिजे. हाच कॉन्फिडन्स आहे सर की जो लोकांना, म्हणजे आता कसं आहे मेडिसिन जेव्हा माझं पेशंटपाशी पोहोचतं तेव्हा जे माझं थोडं काउन्सिलिंग असतं पेशंट बरोबर ते अतिशय इम्पॉर्टंट असतं. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रशांत भुजबळ सर. सर नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, हेल्थ हा एक असा विषय आहे आपल्या आयुष्यामध्ये की ती जपली तर आपलं सगळं आयुष्य चांगलं असतं. आणि त्याच्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट येतो ज्याला आपण एक मूतखडा म्हणतो किंवा किडनी स्टोन ज्याला म्हटलं जातं. भरपूर लोकांमध्ये किडनी स्टोनची समस्या आहे, मूतखड्याची समस्या आहे, त्याचे समज आहे, गैरसमज आहे आणि त्याच्यातून रिकवर कसं व्हायचं हे लोकांना माहीत नाही आहे. लोकांना वाटतं फक्त ऑपरेशन केल्यानंतरच तो जो खडा आहे तो बाहेर निघू शकतो. बट अशाही काही टेक्निक आहे, विदाऊट ऑपरेशन पण तुम्ही तो खडा तुमच्या शरीराबाहेर काढू शकतात. सरांकडे अशा भरपूर साऱ्या टेक्निक आहे आणि त्यासाठी काय पथ्य पाळलं गेलं पाहिजे, आपण कोणत्या गोष्टी नको करायला किंवा या गोष्टी केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल आज सर आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे. सर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नमस्ते. यस सर, हे जे आहे मूतखडा, तर सर सगळ्यात पहिले मला एक विचारायचं आहे की मूतखडा तयार कसा होतो सर शरीरात? मुतखडा तयार होतो म्हणजे कसं आहे की आता खूप लोक असं म्हणतात की कॅल्शियम जास्त खाण्यात आलं असेल किंवा आपण जर पाणी जर कुठलं पिलं तर किंवा काही लोकांना युरिनची जास्त जाण्याची सवय नसते, काही लोक पाणी खूप कमी पितात त्यामुळे होतो असा समज आहे. पण ॲक्च्युली तसं कारण नाही आहे. मुतखडा व्हायचं कारण थोडंसं जरा इमोशनल आहे की आता काय झालं की आता आपण जसं म्हणजे आता ह्या 5 वर्षामध्ये एक्सपिरियन्स घेतोय मी की जसं की खूप लोकांना काही ट्रेस आहे, चिंता आहे, काळजी आहे किंवा इमोशन आहे, अँगर आहे की जो ते व्यक्त होत नाहीये. म्हणजे आमच्या होमिओपॅथिक शास्त्राप्रमाणे, ॲक्च्युली मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो. बरोबर. आमच्या होमिओपॅथी शास्त्राप्रमाणे आम्ही बऱ्यापैकी माइंडवरतीच थोडंसं काम करतो आणि बऱ्यापैकी इमोशन्स जर खूप दाबून ठेवल्या आणि अँगर जर खूप दाबून ठेवला किंवा व्यक्त नाही झाला तर बऱ्यापैकी स्टोन होतो, असा एक माझा निष्कर्ष आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. ओके. हां सर बोल. म्हणजे आपण जर एखादी गोष्ट व्यक्त होत नसेल, आपण जर ती मनात ठेवत असेल
तर त्याचा परिणाम थोडासा स्टोन वरती म्हणजे होतो, असं एक आमचं एक असं आहे. ओके, म्हणजे आजपर्यंतचा रिसर्च होमिओपॅथीच्या रिलेटेड असं सांगतो. सर आता जे किडनी स्टोन आपण म्हणतो, तर हा किती वयापासून होऊ शकतो आणि मॅक्झिमम कितव्या एज पर्यंत होऊ शकतो, म्हणजे कमीत कमी एज आणि मॅक्झिमम एज? असं काही नाहीये की जन्मात हा मुलांना पण, जन्माला आलेल्या मुलांना पण स्टोन असतोय. आणि असं वयाचं हे नाहीये की किती वर्षापर्यंत झाला पाहिजे असं काही नाहीये. ओके, जन्मलेल्या मुलाला पण स्टोन झालेला असतो, जन्मतच त्या मुलाला स्टोन पण असतो, असे पण बरेचसे केसेस आहेत. हो का? आणि माझ्याकडून आतापर्यंत मी 2 वर्षाच्या मुलाचा 3.4चा स्टोन रिलीज केलेला आहे युरिन मधनं, विदाउट ऑपरेशन. आणि 80 वर्ष म्हणजे त्याला असं काय वय नाही, एजचा काही फरक पडत नाही, याचा फरक पडत नाही, याचा फरक पडत नाही. सर आता किडनी स्टोन हा जेव्हा एखाद्याच्या शरीरात आहे, हे त्याला कसं समजेल, म्हणजे लक्षणं आपण जर बघायला गेली, कारण काय होतं सर की आजकाल आहे ना भरपूर गोष्टी, म्हणजे छाती दुखली तर असं वाटतं अरे अटॅकच येणार आहे, बरोबर. तसं पोट दुखलं तर वाटतं किडनी स्टोनच आहे. बरोबर. तर तुम्ही काय सांगाल की कोणकोणते लक्षण आहे असे जर ते बघा? पोटात विशिष्ट प्रकारे दुखतं, म्हणजे थोडंसं डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला, आणि त्याच्याबरोबर पाठीत पण दुखतं. पाठीत पण वेदना, पाठी म्हणजे कमरेत, म्हणजे आपण थोडंसं इकडे पाहतो तिथं वेदना येतात. काही लोकांना युरिनचा प्रॉब्लेम असतो, काही लोकांना युरिनचे बर्निंग होतं, जळजळ होते, आणि थोडंसं पोट दुखतं आणि पाठ पण दुखते. काही लोकांना पोट दुखत असताना कधी कधी वॉमिटिंग पण होतं. बस स्टोन जर पुढं सारखं असलं तर वॉमिटिंग पण होतं. आणि दुसरी गोष्ट काय आहे की जर उजव्या बाजूला दुखत असेल तर आपलं कन्फ्युजन होतं की नक्की मुतखडाचा आहे की अपेंडिक्स आहे, कारण अपेंडिक्स आपण उजव्या साईडला असतो. लक्षणं पण बऱ्यापैकी थोडीशी जरा सेम असं मिळतील असतात, असं नाही की एकदमच म्हणतात, पण थोडंसं जरा तसा त्रास होतो. ते थोडंसं लक्षणं असे आहेत की पोट दुखणे आणि कमरेतून पाठीतून वेदना होणे आणि युरिनचा प्रॉब्लेम असणे, थोडासा आपण अंदाज बांधू शकतो. पण ऍक्च्युली खरं कधी कळतं आपण जेव्हा सोनोग्राफी करतो तेव्हा समजतं की स्टोन आहे का नाही. बरोबर. आणि सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. सोनोग्राफी शिवाय सर आपण म्हणू नाही शकत असं की स्टोन आहे? ओके, नाही म्हणू शकत. सर जर आपण बघायला गेलं तर पेन जो होतो, म्हणजे किडनी स्टोन झाल्यावर पेन खूप होतो, तर तुमच्याकडे जे लोक येतात तर तुमचा त्यांना काय सल्ला असतो सगळ्यात पहिले आल्यावर, की पथ्याच्या बाबतीत तुम्ही त्यांना काय सांगतात? पथ्य आता कसं आहे की ऍक्च्युली तर स्टोन थोडंसं कॅल्शियमचं तो हे म्हणता येईल थोडंसं, तर आम्ही त्यांना कॅल्शियम युक्त पदार्थ जरा थोडेसे आम्ही त्यांना सांगतो कमी खावा. ओके, कॅल्शियम जरा कमी खायचं म्हणजे प्रमाण टाळायचंच आहे ऍक्च्युली कॅल्शियमचं. आणि कधी कधी पाणी पण असतं त्याच्यामध्ये पण कॅल्शियम असतं, किंवा थोडंसं बोरचं पाणी किंवा काय असं थोडं मी ते काळजी करायला सांगतो. आणि कॅल्शियमचे पदार्थ बरेचसे मी अवॉइड करायला सांगतो. ओके, खूप सारे पदार्थ कॅल्शियम असतं, ते पदार्थांनी अवॉइड करायला सांगतो. आपण जेव्हा बघतो आता की भरपूर वेळा असं होतं की तांदूळ निवडतायत आणि गहू निवडतायत, तर मग त्याच्यात खडे असतात, तर मग एखाद्या व्यक्तीला जेव्हा स्टोन होतो तर असं म्हटलं जातं की अरे ते नीट निवडत नसतील किंवा भाज्यांमधून घाण ते खडे गेले असतील, तर सर हे थोडं एक्सप्लेन करा ना. काय पेशंट जेव्हा माझ्या येतात कधी कधी काय असं बोलतात की सर जरा डॉक्टर साहेब बहुतेक ते तांदूळ निवड नसेल किंवा काय, तर असे काय खडे आपल्या पोटात खाल्ल्याने खडे होत नाहीत ते, कारण खाण्याची सिस्टीम वेगळी आहे. आपण जे काही अन्न खातो ते आपल्या पोटामध्ये जाऊन ते जठरामार्फत थोडंसं ते बाहेर पडतं. आणि स्टोनचं ऍक्च्युली आपलं युरिनचं सिस्टीम आहे, ती युरिनची सिस्टीम वेगळी आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम वेगळी. बरोबर आहे. ह्या दोन्हीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे, म्हणजे खडा जर पोटात गेला तर स्टोन होतो असं नाही, तो खडा जर पोटात गेला तर तो संडासवाटे बाहेर पडू शकतो पेशंटचा. हा बरोबर आहे. आपण भरपूर वेळा बघितलंय की कॉईन पण संडासवाटे बऱ्याचदा बाहेर पडतो. हा, ज्या अर्थी किडनीत स्टोन होतं त्या अर्थी काय असतं की किडनी हे आपलं पाणी फिल्टर करायचं, त्यामध्ये मग किडनी काय करते की सगळं सेपरेशन करते, जे नको असलेले पदार्थ सगळे बाहेर फेकून देते, मूलद्रव्य जे नको आहेत ते, बरोबर, फिल्टर करून पाणी आपल्या बॉडीला सप्लाय करते. हा, आणि मग सर मग याचा असा एक मिनिंग घेऊ शकतो का आपण की जर एखाद्याची किडनी खराब आहे किंवा ती नीट फिल्टर करत नाही म्हणून तो खडा तयार झाला? नाही, असं काही नाही, असं नाही. कारण आता आपण एक बघतो की पूर्वीच्या काळामध्ये लोक शेती करायचे आणि शेतातलं पाणी प्यायचे. आता तर आपण फिल्टर, प्रत्येकाकडे आरो लागलेलं आहे. तर त्या विषयाकडे येतो. आता हल्ली काय झालंय, मी मगाशी जसं बोलल्याप्रमाणे की आताचे प्रमाण खूप वाढले स्टोनचं. त्याचं कारण काय की मी जसं बोलल्याप्रमाणे आता खूप लोकांना टेन्शन आहे, स्पर्धा आहे, चिंता आहे, काळजी आहे. आणि आता बघा तसं म्हणा तर पूर्वीचे लोक पाणी आरोचं पित नव्हती, विहिरीचं पाणी पित नदीचं पाणी प्यायचे. आणि असं त्यांना असं काय असं अवेअरनेस नव्हता की आपण काय खायचं काय नाही, काही खायचे. तेव्हा स्टोनचं प्रमाण नव्हतंच बऱ्यापैकी. आता या 5 वर्षामध्ये प्रमाण खूप वाढलंय. जर तुम्ही 100 लोकांची सोनोग्राफी केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये कमीत कमी 30 ते 35 लोकांना स्टोन सापडले पाहिजेत. अरे बापरे, खूप पेशंट वाढलेत, खूप आहेत, म्हणजे अगदी घरोघरी पेशंट आहेत मुतखड्याचे स्टोनचे.
आणि मग सर प्रत्येकाला त्रास होतो का स्टोनचा, की प्रत्येकाला त्रास नाही होत? हा एक तुम्ही छान तुम्ही प्रश्न विचारला. कसं आहे की काही लोकांना स्टोनचा त्रास कधीच होत नाही, आणि कधीतरी असं चेकअप करताना त्यांना समजतं की माझा स्टोन आहे, जो की तो 50 मिलीमीटर 40 मिलीमीटर इतका मोठा फाटा असतो. बापरे. कारण तो कधी हलत नाही, किंवा तो एखाद्या ठिकाणी असं विशिष्ट प्रकारे असं जर बसला तर तो कधी कधी हलत नाही. जर हल्ला तरच थोडंच दुखतं किंवा काय. म्हणजे स्टोन सर किडनी जवळ असतो ना, ऍक्च्युली स्टोनची किडनी जवळ असतो, किडनीमध्ये किडनीमध्ये असतो, किडनीमध्ये असतो, किडनी होतो. आणि कसं आहे की स्टोन ही रुतणारी गोष्ट, टोचणारी गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा हलणार तेव्हा थोडं पोट दुखणारच, आणि बऱ्यापैकी दुखतं खूप. म्हणजे युरिन स्टोनचा पेशंट स्वतः सांगू शकेल की दुखतं कसं, त्यालाच माहिती, आपण नाही त्याचा अनुभव शेअर करू शकत. बरोबर आहे. आणि प्रचंड दुखतं पोटात, खूप पेन होतो. हो, खूप पेन होतो. सर मग आता अजून एक मला डोक्यात आलं की ॲलोपॅथी येते, होमिओपॅथी येते, आयुर्वेद येतं, याच्यापैकी सगळ्यात चांगलं कोणतं? नाही सर, कसं आहे की सगळ्या पॅथी आपल्या आपल्या पद्धतीने बरोबर आहेत. प्रत्येक पॅथीला मी रिस्पेक्ट करतो. ॲलोपॅथीचं काम, आपल्याला ॲलोपॅथीची कधी गरज घ्यावीच लागते. ऑपरेशन असणार आपल्या ॲलोपॅथी सेवा पर्याय नाही. होमिओपॅथीमध्ये पण कुठलाही साईड इफेक्ट नव्हता, पेशंट बरे होतात. आयुर्वेदिकमध्ये पण कुठलाही साईड इफेक्ट होतं, पेशंट बरे होतात. त्यामुळे अशी कुठली पॅथी अशी नाही आपण कोणाला म्हणू शकत की माझी पॅथी चांगली किंवा काय. सगळे पॅथी आपल्यासाठी सेम आहेत. बरोबर आहे. सर जर परत आपण किडनी स्टोनकडे आलो, खड्याकडे आलो, तर हा ऍक्च्युअल एक खडा असतो सर ना, म्हणजे जसं आपण दगड बनतो बाहेरचा, तर हा तसा दगड बनलेला असतो. तर मग ते मटेरियल काय असतं ऍक्च्युली, कसा बनतो तो? कॅल्शियमचे खडे असतात, ऑक्झिलेटचे खडे असतात, असे म्हणजे असे खडे बनतात. ते कॅल्शियमचे पण खडे असतात आणि ऑक्झिलेट म्हणजे असे खडे असतात. ओके. सर आजपर्यंत किती लोकांना तुम्ही क्युअर केलेलं आहे? 10,000 10,000च्या वरती झाले असतील. मी तर जास्त काउंटिंग करायला बंद केलंय. हो, 10,000. आणि किती वर्षाचा एक्सपिरियन्स सर पाहायला गेला तर? 20 वर्ष मुतखड्यात काम करतोय मी. 20 वर्ष झाले. 20 वर्ष. ओके. तुम्ही होमिओपॅथीमध्ये तुमचं शिक्षण शिक्षण केलं? बरोबर. शिक्षण होमिओपॅथीमध्ये केलं होतं, पण सुरुवातीला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत होतो. आणि थोडंसं मग स्टोन मध्ये जरा रिझल्ट आला, आणि मग नंतर होमिओपॅथी वळालो. सर किती चा खडा असतो मिनिमम, आणि मॅक्झिमम किती पर्यंत खडा असू शकतो एखाद्याच्या पोटामध्ये? आणि तुमचे काही अनुभव सांगा ना सर, की कसं काय? क्रिकेटच्या बॉल एवढा पण स्टोन असतो. काय सांगताय सर? 2 मिलीमीटर पर्यंत असतो, 1 मिलीमीटर पण असतो, आणि क्रिकेटच्या बॉल एवढा पण स्टोन आहे असतं ब्लॅडरमध्ये. माझ्याकडे एक पेशंट होता, त्या पेशंटच्या ब्लॅडरमध्ये जवळजवळ 58 मिलीमीटर स्टोन होता. ओके. पण त्याला त्रास काही होत नव्हता, त्याला फक्त युरिन त्याची फक्त ब्लॉक व्हायची, ते युरिन सरळ केली की परत तो नॉर्मल व्हायचा. ओके. मग सर जर मोठा असेल समजा, तर तो आपल्याला काढता येतो का? नाही, ऑपरेटिव्ह. मग ऑपरेशन सर काही कंडिशन आहेत की कसं आहे की माझ्याकडून आतापर्यंत 18 मिलीमीटर पर्यंत स्टोन पडलेत. 18 मिलीमीटर? मॅक्सिमम 18 मिलीमीटरचा आहे. ओके. अगदी 14, 12, 10 तर सहज खडे पडतात. 18च्या पुढे थोडंसं नाही, म्हणजे त्याला थोडंसं त्याला लिमिटेशन आहे. ते त्या ॲलोपॅथीत आपला आधार घ्यावाच लागतो. बरोबर आहे. असं आहे. सर कोणत्या लहान मुलीला आजपर्यंत तुम्ही क्युअर केलेलं, तर काही ते सांगाल? एक माझ्याकडे 4 वर्षाची मुलगी होती, तिचा 7.3चा स्टोन होता. ओके. तिला माझ्या पद्धतीने मी मेडिसिन दिलं, रिझल्ट एवढा काही खास वाटला नाही, म्हणून तिच्याशी मला बोलायचंय. बरं. आणि आमच्या होमिओपॅथीमध्ये आम्ही बऱ्यापैकी हिस्ट्री येतो. हिस्ट्रीत असं आढळलं की ती जरा थोडीशी इमोशन आहे मुलगी, आणि त्याप्रमाणे मी त्याला मेडिसिन दिलं. तिचा स्टोन 10 दिवसामध्ये पडला. 7.9चा स्टोन, 7.3चा स्टोन फक्त औषधांनी पडला. आणि सर हे औषधं लहान मुलांसाठी वेगळे, मोठ्यांसाठी वेगळे, असं एक फॉर्म्युला वेगळा असतो? असं काय नाही. कारण ह्या मेडिसिन साईड इफेक्ट नाहीच आहे ना. साईड इफेक्ट नाही, होमिओपॅथीचा साईड इफेक्ट नाहीच आहे, काहीच नाही. थोडं लहान मुलांमध्ये थोडं जरा औषधांची एक मात्रा आहे आमची, पोटेन्सी असते, ज्याला मी पोटेन्सी म्हणतो. बरोबर. मात्राप्रमाणे आम्ही औषध थोडंसं त्याप्रमाणे देतो, एज वाईज थोडं. बरोबर आहे. तर सर तुम्ही जसं बोलले, आपण ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही मला सांगितलं की मी स्वतः कमी पाणी पितो, म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे लोकांचा असं समज आहे की बाबा पाणी कमी पित असेल किंवा जास्त कॅल्शियम खात असेल तर त्याला स्टोन झाला पाहिजे, असं काही नाही. स्वतः मी पाणी कमी पितो, मला अजूनपर्यंत स्टोन झाला नाही अजूनपर्यंत. मला जे सांगायचं आहे की स्टोन व्हायचं कारण थोडं इमोशन आहे. इमोशन म्हणजे आता तसं निष्कर्ष निघालेला आहे की माझा एक्सपिरियन्स आहे, कारण माझ्या डायलेट पेशंटना मी जेव्हा विचारतो तर ते पेशंटना बऱ्यापैकी हाच प्रॉब्लेम असतो की सांगतो मग नंतर पेशंट, सर जरा आहे जरा थोडंसं मला की त्याचा मला खूप राग येतो म्हणून मी बोलत नाही, किंवा ते मला गोष्ट आवडत नाही पण मी सांगत नाही. लोक व्यक्त होत नाहीत, मनात धरून ठेवतात. म्हणजे कसं आहे की धरून ठेवण्याची जेव्हा धरून ठेवण्याची सवय लागते बऱ्याचशा गोष्टी मनात, तसे आपले अवयव पण काम करतात, असा माझा निष्कर्ष आहे. बरोबर आहे. कारण स्टोनच्या पेशंटला कॉन्स्टिपेशनचा पण प्रॉब्लेम असतो. ओके. कॉन्स्टिपेशन पण असतं की त्याचं आता सुद्धा म्हणतं का सोडा बाहेर ते, असं दोन्ही जर असतील प्रॉब्लेम सिम्पटम, म्हणजे स्टोन पण आहे आणि कॉन्स्टिपेशन आहे, तर त्या पेशंटचा स्वभाव तसाच आहे की तो बऱ्याचशा गोष्टी व्यक्त होत नाही, बऱ्याचशा गोष्टी मनात ठेवत आहे.
सर मग त्याचा राग असेल, अँगर असेल किंवा काही इमोशन असेल, सपरेशन ज्या ठिकाणी जो माणूस सगळ्या गोष्टी दाबून ठेवतो मनामध्ये, तर एक स्टोन होतं. एक आमच्या पॅथेप्रमाणे आमचा हा निष्कर्ष आहे. बरोबर आहे. ऍक्च्युली प्रत्येक गोष्टीला एक आधार असतो. बरोबर आहे. आता स्टोन म्हणजे लोकांना वाटतं की अरे मी पाणी पिलं तर मला नाही होणार, किंवा मी ओव्हर कॅल्शियम कन्झ्युम नाही केलं तर नाही होणार. बट होमिओपॅथी असं सांगते की तुमच्या मनामध्ये तुम्ही गोष्टी दाबून ठेवल्या, बरोबर आहे, तर तुमच्यावर या गोष्टी होऊ शकतात, तुम्हाला तो स्टोन होऊ शकतो. म्हणजे हे सर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही, नाही का, म्हणजे होमिओपॅथीची. नाही कसं आहे की कोणतेही आजार जे आपल्याला होत आहेत ते आपल्या माइंडमुळेच होत आहेत. म्हणजे ओके, म्हणजे आता प्रत्येकाची पॅथीचं सिस्टम वेगवेगळी. येस येस येस. पण होमिओपॅथी आम्ही बऱ्यापैकी माइंडवरतीच काम करतो. माइंडवर काम होतं. माइंड ओके, माइंडनुसार आम्ही हिस्ट्री घेऊन मेडिसिन देतो. बरोबर. सर आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की काय होतं, कॉलेजची मुलं असतात ते बोलतात की अरे बिअर पी की स्टोन होणार नाही तुला, किंवा एखाद्याला त्रास असतो किडनी स्टोनचा, तर तो बोलतो की अरे बिअर पी तुझा किडनी स्टोन चालला जाईल. तर हे कितपत खरं आहे? ते कसं आहे की बिअर ॲक्च्युली बिअर हा सोल्युशन नाहीच आहे. डॉक्टर लोकांनी मग विकत दिले असते ना सगळ्यांना बिअर, रिकमेंड केलं असतं ना की बिअर घ्या म्हणून. बरोबर. ऍक्च्युली कसं आहे की तुम्ही बिअर पिण्यापेक्षा 750 मिली थंड पाणी प्या ना. तुम्ही थंड पाणी प्या. बिअर 750 मिली असते, थंड पाणी तुम्ही 750 मिली प्या ना. बिअरच पिली पाहिजे असं काही नाही. बिअरनेच पडतो असा एक समज आहे लोकांचा, पण तसं नाही ऍक्च्युली. म्हणजे बिअर पिल्यावर तो पडतो असं असतं का सर? असं समज आहे लोकांचा. असं आता ते समज लोकांनी निर्माण केलेला आहे तसं तो, पण तसं नाही ऍक्च्युली. मग तुम्ही 750 मिली थंड पाणी प्या ना, कशाला बिअर प्यायचे. बरोबर आहे, असं पण आहे. पण ते बिअरने पडतो कसं, आता बघा, आता काही एक असं गोष्ट आली की फार वर्षापूर्वी, म्हणजे 15 वर्षापूर्वी, असं मी 15 वर्ष स्टंट यंग मध्ये होतो, आणि माझ्याकडे 2-3 मुलं आली की ती बोलली सर, असं सहज बोलले, डॉक्टर बिअर चालते का हो? मी आपलं सहज बोललो हो. तो बिचारा मुलगा एका इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली कामाला होता. तो रोज एका सिटीमध्ये कामाला होता. तो गावाला येताना रोज, घरी येताना रोज संध्याकाळी एक बिअरची बाटली घेऊन यायचा. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, तो कंटिन्यू आणत होता. घरातले जे सगळे वैतागले, डॉक्टर असला कोण आहे म्हणून बघायला मायरा. बरोबर बरोबर. त्याचे आई वडील आणि सगळे मायाड आले. बोले आता मी त्यांना, आता मला त्याला मी पटकन ओळखलं, कारण औषध देऊन त्याला चालते 15 दिवस, महिना. बोल काय झालं? बोले तुमच्या मुलांना, आमच्या मुलाला तुम्ही काय सांगितलंय? बोल काय झालं? आमचं पोरगं रोज बिअरची बाटली घरी येऊन येते. बोललो अरे हां. बोलो नाही. बोललो त्या मुलांनी मला प्रश्न विचारला चालते का? मी फक्त हो बोललो, मी नाही बोललो की घेऊन या म्हणून. हे काय झालं की आता हल्लीच्या युवा पिढीला, किंवा आता मी तसं हे करत नाही, पण असं वाटतं की बिअर पिण्याने खराब पडतो, हे झाले म्हणजे. आणि बऱ्याचशा लोकांना सजेशन असतं बरं का, स्टोनच्या पेशंटला सल्ले देणारे प्रचंड लोक असतात. हो, हाच पाला खाऊन बघ, ते झाडाचा हे खाऊन बघ, किंवा लिंबूच पी वगैरे बरेच काय काय. त्याच्यामध्ये ही लोक बिअर पण प्यायला बरेच लोकांना शिकवतात, आणि काही लोक बिअर पिऊन बसतात सुद्धा, आणि त्यांना व्यसन पण लागतं. व्यसनही ऍक्च्युली बिअर पिणे हा मार्ग नाहीये स्टोनसाठी. बरोबर आहे, चुकीचंच. मेडिसिन घ्या ना स्वतः. बरोबर आहे. सर नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण आहे आजकाल, ते थोडं वाढत चाललंय लोकांमध्ये, तर त्याचाही आपल्या शरीरावर स्टोनसाठी काही परिणाम होऊ शकतो का? कसा सर तसा? मटन जे असतं त्याच्यामुळे होऊ शकतो, किंवा अंडी, कारण मटणामध्ये अंड्यामध्ये खूप कॅल्शियम असतं, ओव्हर कॅल्शियम. त्या मनाने चिकनमध्ये आणि मासेमध्ये प्रोटीन असतं, त्यामुळे कॅल्शियम मात्र कमी असते. ओके. मी पेशंटला मी सांगतो स्टोनच्या की तुम्ही बाबा जर तुम्हाला मांसाहार करायचं असेल तर तुम्ही अंड किंवा चिकन खाऊ शकता, पण मटन अवॉइड करा. मटन आणि तुमचं अंडा, त्याच्यामध्ये कॅल्शियम खूप असतं, ओव्हर कॅल्शियम असतं. म्हणजे जे लाल रंगाचं मटन असतं त्यात जास्त कॅल्शियम असतं, लाल मांस. आणि चिकन आपण घेतो ते पांढरं असतं, त्यात निवळ प्रोटीन असते. बरोबर आहे. हे खूप इंटरेस्टिंग सांगितलं सर तुम्ही की हे लोकांना फायदेशीर असेल. सर आता समजा एखादा व्यक्ती आहे की ज्याला पोटदुखी होते किंवा काही होतंय, तर तुम्ही त्याला पथ्य काय सांगाल? आता इन जनरल समजा आपल्याला लोकांना काही मेसेज द्यायचा आहे, तर पथ्य काय सांगाल? कॅल्शियमचे पदार्थ कमी खायचे. त्याच्यामध्ये काय? आता त्याच्यामध्ये बरेच पदार्थ आहेत, म्हणजे टोमॅटो, काकडी, सीताफळ, भोपळा, पनीर, शेवगा, इवन टोमॅटो, अशा गोष्टी, आणि चिकन, आणि आपलं अंड आणि मटन हे टाळा सांगतो मी त्यांना. ओके. आणि कसं आहे की स्टोनच्या पेशंटला मी पाणी भरपूर प्या म्हणून सांगतो. पाणी जर जास्त पिलं तर त्याची किडनी मॉइश्चर राहते. मी किडनीमध्ये स्टोन तेवढा म्हणजे असं त्रास देत नाही, कारण जर पाणी कमी पिला तर स्टोन हल्ला तर जोरात दुखतं, कारण स्टोन जोरात हल्ला तर किडनी कसे, शेवटी किडनी हा सगळ्यात नाजूक आहे आपल्या शरीरातला. बरोबर आहे. स्टोन हल्ला थोडं पोट दुखतं, त्यामुळे पाणी पिलं तर बऱ्यापैकी दुखाचं प्रमाण कमी राहतं. पाणी पिल्यानंतर दुखण्याचं प्रमाण कमी होतं. हो, सही आहे. सर आता तुमच्या थेरपीकडे जर आपण वळलो की
तुम्ही विदाऊट ऑपरेशन तो स्टोन बाहेर काढू शकतात. हो. या गोष्टीला मला विचारायचं आहे सर तुम्हाला, की हे काय प्रोसेस आहे ऍक्च्युली, कसं तुम्ही त्याला इन्व्हेंट केलं किंवा काय याच्या मागे लॉजिक आहे की विदाऊट ऑपरेशन 18 mm पर्यंतचा खडा तुम्ही शरीरातून बाहेर काढू शकतात? सर माझी ट्रीटमेंट होमिओपॅथिक आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी रिसर्च केला. म्हणजे पहिले 5 वर्ष मी त्याच्यावर बरीच मेहनत घेतली, बऱ्याच प्रकारचे औषधं लोकांना देऊन बघितली आणि नंतर एका ठराविक मेडिसिनवरती आलो की बाबा हे मेडिसिन दिलं की रिझल्ट येत आणि सध्या मी तेच यूज करतोय. सर जी तुमची प्रोसेस आहे की तुम्ही विदाऊट हे करता, विदाऊट ऑपरेशन मेडिसिन एखाद्याचा खडा त्याच्या शरीराबाहेर काढू शकतात, त्या प्रोसेस बद्दल काय सांगा सर? कसा फरक पडतो लोकांना, किती लोकांना फरक पडू शकतो? माझं मेडिसिन असं म्हणजे त्याचा कालावधी 1 महिन्याचा असतो मेडिसिनचे. हां, त्याच्यामध्ये कधीही खडा पडू शकतो. माझ्याकडे असे काही उदाहरण आहेत की 10 तासामध्ये पण खडा पडलेत, काही लोकांचे 2 दिवसामध्ये पण खडे पडलेले आहेत. माझ्याकडे एक पेशंट आले होते, 31 डिसेंबरला आले होते आणि त्याचा 16.7चा खडा होता. 16.7 mm. हां MM चा. आणि त्यांनी औषध घेतलं माझ्याकडनं आणि मी त्यांना थोडं सांगितलं जर स्टोन चुकून ब्लॅडरमध्ये आडवा बसला समजा चुकून, तर तुम्हाला त्यावेळी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल सर्जरीचा वगैरे. ओके. तर 1 तारखेला सकाळीच फोन आला त्यांचा मला आणि ते पेशंटचं नाव माझ्या लक्षात राहिलं चांगलं आणि मी थोडंसं बोललो होते काहीतरी झाला प्रॉब्लेम. मग त्यांना म्हणलं मॅडम काय बोले सर माझा खडा पडला. अरे वा म्हणलं, आणि मला पडताना समजलं पण नाही, त्यांना समजलं नाही. 16 मिनिटाचा स्टोन त्यांना पडताना समजलं पण नाही. मग सर तो त्यांना कसं कळालं म्हणजे की पडलाय असं? बाथरूममध्ये लक्षात. ओके हा, पडल्यावर कळालं म्हणजे पेन नाही झाला. हां, मग ते माझ्याकडे स्टोन घेऊन होते माझ्याकडे. ओके. माझ्याकडे खूप सारे स्टोन आहेत. हो माझ्याकडे स्क्रीनवर आता बातच असते. 2 मिलीमीटर पासून ते 18 मिलीमीटर म्हणजे माझ्याकडे स्टोन आहेत माझ्याकडे, जे की सापडलेले लोकांना. ओके. असे कित्येक स्टोन आहेत की पडून गेले, लोकांना सापडले नाही. सापडली. ही काय असतं की एखाद्या पेशंटला क्युरियोसिटी असते, बाबा माझा स्टोन केवढा आहे, नक्की सापडतोय का नाही, पाहायचं किंवा पडलाय का नाही. मग ते वेगवेगळ्या प्रकारे बरेच काय त्यांचे प्रयोग असतात. मग काय जसे त्यामध्ये त्यांना स्टोन सापडले ते मला आणून दिलेले आहेत आणि माझं सांगायचं पेशंट बाबा मला स्टोन आणून द्या म्हणून सांगतो. कारण कसं आहे, स्टोन जेव्हा लोक बघतात माझ्याकडे की हे पडले तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. अरे हां, हे पडले तर माझा स्टोन पडू शकतो. बरोबर आहे, असं आहे. कारण आणि सर कसं आहे की तुमचं थोडंसं तुम्हाला औषधावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे औषध खाताना. ओके, बरोबर. एवढंच खाऊन बघतो मग कसं काय नाही, तुम्ही कॉन्फिडन्स जर माझं औषध खाल्लं तर तुम्हाला रिझल्ट तुम्हाला 100% आलाच पाहिजे. सर हा मुद्दा एक्सप्लेन करा ना थोडा अजून, की विश्वास ठेवला तर त्याचा फरक पडतो. हां, त्यावर तुम्ही काय सांगाल होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून? कसं आहे की बघा, मेडिसिन खाताना तुमचा त्याच्याबद्दल थोडासा विश्वास कॉन्फिडन्स पाहिजे की बाबा हा खडा खाल्ल्याने माझा स्टोन पडू शकतो. आणि उगाच करून बघतो मग काय होतंय प्रयत्न करू, तर तसं नाही आहे. तुम्ही जसं विचार करणार तसं होणार. जसं आपण आता बघतो बऱ्याच ठिकाणी जे आपण जे बोलतो ते 100% होतच. बरोबर. मग तुम्ही पॉझिटिव्हली जर मेडिसिन खाल्लं आणि माझ्या सांगितलेल्या सिस्टीमनुसार तुम्ही औषध खाल्लं टाईमनुसार आणि त्या ट्रॅकने जर औषध खाल्लं तर तुम्हाला रिझल्ट तुमचा आलाच पाहिजे. 100% रिझल्ट. सर हा जो खडा बाहेर येतो तर हा कसा बाहेर येतो? कारण आता कसं आहे, सर्जरी केल्यानंतर तर ते डिरेक्टली सर्जरीतून बाहेर काढला जातो, ऑपरेशनच होतं ऍक्च्युली. पण तुमच्या प्रोसेसमध्ये खडा बाहेर कसा येतो? युरिन मधूनच बाहेर होतो असं ना, म्हणजे युरिन करतानाच बाहेर खडा पडतो. ओके. आणि बऱ्यापैकी सकाळी पहाटेच सकाळी तेव्हा जास्त युरिन आलेली असते. बरोबर आहे. प्रेशरने तेव्हा युरिन होते, तेव्हा खडा पडतो. ओके, म्हणजे ते एक प्रेशर लागतं त्याला बाहेर येण्यासाठी आणि त्याला हेल्प करतात तुमचे औषधं. ते औषधांचं त्याला हे होतं आणि मग ते बाहेर. बरोबर आहे. माझ्याकडे एक पेशंट आला होता, ते मी सांगेन एक मुद्दाम. त्याचा 18 मिलीमीटर स्टोन होता. ओके. आणि त्याला समजलं कुठून तरी डॉक्टर आहे असं, आणि तो आला आणि त्याचे बरेचसे प्रश्न होते, नक्की पडेल का, कसा पडेल काय, आणि मग काय त्रास होईल का वगैरे असं बरेच. त्याने माझी 10-15 मिनिटं घेतली. ओके. मला बाबा रे तू एक काम कर, तू घरी जा 2 दिवसा माझ्या परत विचार करून खायचं का नाही. त्याला मी सांगितलं सरळ की जर तू ठरवलंस तर तुझं विदाऊट मेडिसिन पण खडा पडू शकतो. ओके. माइंड तू विचार असं केलास तर, पण तिथपर्यंत आपण पोहोचू शकणार कारण आपण तेवढा आध्यात्मिक नाही अजून. एक्झॅक्टली. पण तुम्ही जर चांगला विचार केला आणि मेडिसिन जर खाल्लं तर रिझल्ट डेफिनेटली येतो. त्याला मी समजून सांगितलं थोडंसं. मग त्याने स्टोन औषध घेतलं माझं. त्याचा मला परवा फोन होता, जरा थोडीशी अशी राळ पडायला लागली थोडीशी स्टोन मधनं, थोडीशी कधी स्टोन विरघळतो सुद्धा बॉडीमध्ये, म्हणजे त्या किडनीमध्ये थोडंसं जरा अशी राळ वगैरे दिसते, म्हणजे जाणवते पेशंटला पडताना. ओके. मग सर समजा जर असा भुसा होऊन गेला त्याच्या आतमध्ये, तर मग ते बाहेर निघू शकतात? ते सगळं निघतं. उलट ते जेवढं बारीक होईल तेवढं ते लवकर निघेल. हो. आता बरेच लोक विचार, आणि बऱ्याच लोकांचं असं आहे की ऑपरेशन करून सुद्धा मुतखडा परत होतो. ऑपरेशन करून सुद्धा मुतखडा परत का सर असं काय होतं की स्टोन जेव्हा फोडला जातो तेव्हा सगळं बाहेर निघत नाही. एखादी बारीक कुठेतरी असं त्याचं कण राहिला तर त्याच्यावर परत फॉर्मेशन होऊन परत मुतखडा तयार होतो.
ओके. आणि डॉक्टर लोक सांगतात की परत स्टोन होईल का नाही, आम्ही गॅरंटी कोण देत नाही तसं. नाही गॅरंटी असं तुम्ही किती गॅरंटी देतात सर की एक गॅरंटी 99% देऊ शकतो. कारण कसं आहे की 1% मी का समजतो की काही लोक औषध नीट खात नाहीत. दुसरी गोष्ट काय माहिती सर की ऍक्च्युली माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात स्टोनचे, तेव्हा ते ऍक्च्युली त्यांना स्टोनची साईज वगैरे तर मॅटर करत नाही. त्यांना स्टोनची साईज किती त्यांना विषय नसतो. त्यांना प्रचंड दुखत असतं, त्याला खूप त्रासले असतात, ते पेन होतो, अतिशय त्रासले असतात ते. जसं औषध माझं चालू करतात तसं त्यांचे पोटदुखी थांबते. ओके. पोटदुखी थांबले की पेशंट थोडंसं जरा डायव्हर्ट थोडं होतं. मग औषध कधी खायला विसरतो, कधी खात नाही. मग परत त्यांना वाटतं, आणि पेशंटला बऱ्याच वाटतं की दुखायला थांबलं म्हणजे आपला स्टोन झाला क्लिअर. असं नाहीये. त्यामुळे थोडंसं तिथं मी सांगू शकतो 1% की बाबा पेशंट एखादा औषध नीट खात नाही. कारण बऱ्यापैकी असं होतं की माझं औषध चालू केल्यानंतर तुमचा जो सिम्पटम आहे तुमचे, पोट दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे किंवा तो प्रकार सगळ्यांना पूर्ण थांबतो. पेशंटला खूप बरं वाटतं. मग पेशंट थोडासा जरा लूज पडतो. मग तो म्हणतो मग औषध कधी खातो कधी खात नाही असं थोडं होतं. असं सातत्याने औषध माझं खाणं गरजेचं आहे. माझं औषध एक दिवस चुकून चालणार नाही. ओके. एक दिवस जरी चुकला तर परत पहिल्यापासून त्याचं. ओके ओके. असं होतं का सर? सर आणि किती दिवसामध्ये, आता समजा एखाद्याला पोट दुखतंय, त्याने तुम्हाला रिपोर्ट पाठवला, ठीक आहे, तर किती दिवसामध्ये तो स्टोन तुमच्या औषधीने, होमिओपॅथीच्या औषधीने, जो की तुमचा एक वैयक्तिक फॉर्म्युला आहे, त्याच्याने तो स्टोन बाहेर येऊ शकतो, ते काय सांगा? नाही, त्याला दिवस नाही. मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे जसं दिवस नाही, काही लोकांनी 10 तासामध्ये खडे पडलेत, काही लोकांना 3 दिवस लागलेत, काही लोकांना 1 महिना पण लागलेला आहे. पण सर 1-2 महिन्याच्या आत खडा बाहेर येतो? 1 महिन्यात पडतो. 1 महिन्याच्या आत पडतो. माझ्या आजपर्यंतच्या पेशंटला बहुतेक दुसरा महिना औषध घ्यावं लागलं नाहीये. ओके. हे आपण धरूया, हरकत नाही. 2 महिने घ्यायला काय हरकत आहे? तर तुमचं ऑपरेशन न करा खडा पडा हरकत नाही. 2 महिने हरकत नाही ना, बॉडीला चीर नाही पडत, येतं काय राहिलं. आणि पेन होतो सर, म्हणजे जेव्हा खडा बाहेर येतो तेव्हा तो तुम्ही जसं बोलले युरिनेट मधून येतो. हो, थोडं पेन होतं सर. पेन होतं खडा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा. पण दुखण्याची तीव्रता जरा कमी राहते आपलं औषध चालू असताना. ओके. काय होतं माहिती का की आता कसं आहे की स्टोनचे पेशंट आहेत ना, की स्टोनच्या पेशंटला बऱ्याच लोकांचे सल्ले असतात की बाबा हे औषध खाऊन बघ, ते देशी औषध खाऊन बघ, तिकडचं झाडपाल्याचं औषध खाऊन बघ किंवा काय कर. कसं आहे माहिती का, कोणतंही औषध चालू केल्यानंतर पेशंटची पोटदुखी थांबतेच. पेशंटला खूप बरं वाटतं. मग पेशंटचं थोडासा मध्ये जरा नाही का मी बोलल्याप्रमाणे जरा तो म्हणजे हे होतो, मग औषध खायला थोडा विसरतो. आणि बरेचसे लोक देशी औषध खाऊन किंवा काय होतं त्यांचं पोटदुखी थांबले, त्यांना वाटतं की आपलं बरं झालं स्टोन. पण तसं होऊ नये. ऍक्च्युली जोपर्यंत तुमचा सोनोग्राफी रिपोर्ट तुमचा येत नाही त्याशिवाय कन्फर्म नाही की तुमचा स्टोन पडलाय का नाही. ओके. सोनोग्राफीमध्येच तुम्हाला कळणार स्टोन पडला का नाही. पण बऱ्याच लोकांचं पोटदुखी थांबते. इव्हन माझं औषध चालू केलं असं तुमची पोटदुखी थांबणार आहे, लगेच थांबून जाईल. थांबते. दुसऱ्या दिवशी तुमची पोटदुखी थांबते. तुमचं हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीवर आलेली सूज, युरेटरमध्ये आलेली सूज, ती पण कमी होते लगेच. सेकंड डे. ओके. पण तिथं थोडंसं मग दुखायला थांबलं की पेशंट जरा थोडंसं रिलॅक्स होऊन जातो जरा पेशंट, आणि मग औषधं घेणं मग विसरतो, आणि मग परत तो हे होतं. परत पेशंट मग येतो आणि औषध कुठेतरी पडलेलं असतं, पेशंट येतो, डॉक्टर परत पोट दुखायला लागलं. पोट दुखणे हा आपला हेतू नाहीच आहे. पोटदुखी बरी करणे हा आपला हेतू नाहीच आहे. ऍक्च्युली पोटदुखी बरी होते, आपला हेतू आहे स्टोन बाहेर काढणे. सर कसं आहे बघा, जोपर्यंत स्टोन बाहेर निघत नाही तोपर्यंत तुम्हाला हा पोटदुखी राहणार. तुमच्या 8 दिवसांनी पोट दुखेल, तुमचं 10 दिवसांनी पोट दुखेल, तुमचं दुसऱ्या दिवशी पोट दुखेल. बरोबर. काही लोकांचे तर नुसती पोटदुखी बरी करायला बरेच पैसे गेलेले आहेत, फक्त पोटदुखीसाठी पोटदुखी बरी केली जातात. सर म्हणजे किडनी स्टोन जर आपण पाहायला गेलं तर हा इतका मोठा इश्यू नाहीये की ॲलोपॅथीची गरजच आहे, बरोबर. म्हणजे लोकांना असं वाटतं की नाही सर्जरीच करावी लागेल. तुमची जी ट्रीटमेंट आहे सर, त्या ट्रीटमेंटने ते होऊ शकतं इझिली. हो, आहे ना ऑप्शन. मग तेच म्हणते ऑपरेशनला ऑप्शन आहे की जे आमचे होमिओपॅथी औषध देऊ शकतो. सर लोकांचा असं समज आहे की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मूतखड्या लवकर बाहेर निघतो किंवा त्यांना होत नाही असं वाटतं, तर याचं काय कारण आहे किंवा हे खरं आहे की काय? आता काही लोक माझ्या येतात पेशंट तेव्हा विचारतात काय लोक, डॉक्टर साहेब की महिलांना मुतखडा होत असेल तर तो लगेच पडत असेल ना. त्यांचा समज असा असतो की जर डिलिव्हरी होते एवढे मोठे बाळाची तर स्टोन सगळ्या गोष्ट पडली पाहिजे. तर तसं नाही आहे. ऍक्च्युली कसं आहे की मेल आणि फिमेल म्हणजे जेंट्समध्ये आणि लेडीजमध्ये युरेटरची आणि युरेथ्राची साईज सेम असते. युरिन पास होण्याची सिस्टम वेगळी आणि डिलिव्हरी होण्याचा मार्ग वेगळा आहे. बरोबर. लोकांना वाटतं की स्टोन होत नाही बऱ्यापैकी, तर असं काही नाही. 4 मिलीमीटर युरेटरची साईज असते युरेथ्राची. ओके. दोघांचे पण, मेलची आणि फिमेलची पण दोघांची सेम असते सर? सेम असते. युरिन पास होण्याची जागा वेगळी आणि डिलिव्हरी होण्याची जागा वेगळी असते. लोकांना हेच माहित नाही. म्हणतात की अहो काय असं, म्हणजे त्यांना वाटतं की अरे मग महिलांनाच काय होतं, महिलांना कसं काय होतं, त्यांचा पडत का नाही. तर तसं नाहीये. ते सिस्टीम सगळ्यांची सेम असते. सर एखाद्या लहान बाळाला, माझ्या डोक्यात जस्ट प्रश्न आला म्हणून विचारतो, किडनी स्टोन झालाय समजा, एक बाळ आहे, आता काय होतं की बाळ तर बोलू शकत नाही. बोलू शकत, बरोबर.
त्याला किडनी स्टोन झालाय हे कसं आपण ओळखू शकतो? म्हणजे आता जे बघत असतील, ज्यांना मुलं बाळ असतील किंवा नातू असतील त्यांचे, बरोबर, आणि त्यांचा मुलगा रडतोय किंवा ते सिम्पटम्स कसे ओळखायचे आपण की त्या बाळाला मूतखडा झालेला असू शकतो? सिम्पटम म्हणजे कसं की एकतर बाळ युरिन करताना रडू शकतं समजा, ओके, युरिन करताना, किंवा पोट दुखतं म्हणून थोडंसं रडतं. मग अशा वेळेला बाळ तर बोलत नाही, मग त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं. सोनोग्राफी हा बेस्ट पर्याय. सोनोग्राफी केल्यावर समजतं. पण लघवी करताना ते रडेल आणि त्याचं पोट दुखेल, या दोन गोष्टी जर वाटतायत तर एकदा चेक करून घ्या फक्त, सोनोग्राफी. कारण असू शकतो. आणि त्रास होतो का सर लहान बाळांना आपण मूतखड्याचा? म्हणजे जसा माणसांना होतो होतो तितकाच त्रास बाळांना होतो? सेम. ओके. माझ्याकडे एक छोटा 2 वर्षाचा मुलगा, त्याचा 3.3चा स्टोन माझ्याकडनं पडला. तुम्ही पाडला सर त्या? पडला. ओके. पडतो सर. मेडिसिन माझं खाल्लं तर खराब पडलाच पाहिजे. हाच कॉन्फिडन्स आहे सर की जो लोकांना, म्हणजे आता कसं आहे, मेडिसिन जेव्हा माझं पेशंट पाशी पोहोचतं तेव्हा जे माझं थोडं काउन्सिलिंग असतं पेशंट बरोबर, ते अतिशय इम्पॉर्टंट असतं. त्यानुसार बरंचसं म्हणजे माझ्या गाईडलाईन प्रमाणे जर औषध खाल्लं तर नक्कीच रिझल्ट आलाच पाहिजे. सर कसं, म्हणजे कसं बोलू शकता? आता तुम्ही राहतात फलटणला सर, ओके, तर तुमच्यापर्यंत तिथे यावं लागेल का प्रत्येकाला? हा एक बरोबर तुम्ही मुद्दा विचारला की मला प्रत्येकाला माझ्याकडे यायची गरज नाहीये. म्हणजे पेशंटला कसं आहे की सपोज तुम्हाला स्टोन झाला आहे तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती रिपोर्ट पाठवायचा आहे. रिपोर्ट बघितल्यानंतर मी तुमच्याशी काही गोष्टी विचारणार, ओके, आणि मग त्यानुसार आपण तुम्हाला औषध इकडनं कुरिअरने देतो. कारण आता कोविडपासून बऱ्यापैकी माझे मेडिसिन कुरिअरने जातात. पेशंट प्रत्यक्ष माझ्या पैसे यावं लागत नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही सोनोग्राफी करता तेव्हा तुमचं सोनोग्राफीमध्ये झालं स्टोन आलेलं हे सिद्ध झालेलं असतं, स्टाईज पण कळलेली असते. मग तुम्ही माझ्यापाशी आणि मला सांगा, सोनोग्राफी झाल्यानंतर अजून काही वेगळं तपासणी काय आहे का, की बाबा त्याच्यामुळे आणखी काही वेगळं काम नाही, फक्त तुमच्याशी मला बोलायचं आहे, लक्षणं काय आहेत, त्रास काय होतोय, त्यानुसार मी मेडिसिन देणार. मग त्यासाठी तुम्हाला माझ्यापाशी यायची गरज नाहीये, आपण फोनवरनं बोलू शकतो. तुमचा मला जेव्हा फोन येतो, तुमचा जेव्हा मला व्हॉट्सअपवर रिपोर्ट मिळेल, त्या रिपोर्ट प्रमाणे तुम्हाला काही प्रश्न विचारून मेडिसिन मी तुम्हाला बनवून कुरिअरने पाठवू शकतो. ओके. आणि जेव्हा तुम्हाला औषध जेव्हा भेटतं माझं, तेव्हा त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन असते, त्या पॅकेजमध्ये सगळे असते इन्फॉर्मेशन, औषध कसं खायचं कसं नाही, पथ्य कोणती, आणि माझं त्याच्याशी पेशंटशी पर्सनली बोलणं होतं तेव्हा. ओके. त्याच्यातून मग त्यांना आयडिया येऊन राहते. नाही, माझ्याशी पेशंटला प्रत्यक्ष यावं लागत नाही. ओके. आले तर चांगलंच आहे, काय हरकत नाही. आले तर उलट माझ्या सगळे बघतील स्टोन वगैरे पडलेले, हरकत नाही. पण नाही यावं लागत, कारण येऊन तरी काय नुसते बसूनच त्यांना प्रश्न करणार. असं नाही की त्यांना वेगळं काय तपासणार आहे, वेगळं काय त्यांना मी हे करणार, असं काही नाही. स्टोनचे रिपोर्ट आहेत त्यानुसार औषध देतो. रिपोर्टवर औषध दुसरं तोच पर्याय असतो ना सर. ही जी तुमची ट्रीटमेंट आहे, तर आपण बघतो ॲलोपॅथीमध्ये ऑपरेशन होतं आणि 1-1.5 लाख रुपये आजकाल घेतले जातात ऑपरेशनमध्ये, बरोबर. तर तुम्ही जे औषधं देतात तरी कितीपर्यंत, म्हणजे कसा त्यांना फरक? काहीच नाही, म्हणजे खूपच कमी खर्च येतो, म्हणजे 5,000% पण खर्च नाही येत. अरे बापरे. हे लोकांसाठी खरंच चांगलं आहे सर. कसं आहे सर, टोटल माझ्या फॅमिलीत डॉक्टर 22 आहेत. ओके. म्हणजे ऍक्च्युली माझं कसं आहे की पॉडकास्ट करण्यामागचा हेतू किंवा आपल्याशी बोलण्याचा हेतू की खूप लोकांपर्यंत मला पोहोचायचं आहे. बरोबर आहे. खूप लोकांना मला बरं करायचं, कारण स्टोन एवढे लोक त्रासलेले आहेत ना, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब असते. म्हणजे माझा एक पेशंट असा आहे की त्या पेशंटला दुपारी 2 वाजता माझ्याकडे आलते, तेव्हा प्रचंड दुखत होतं. ओके. दुपारी 2 वाजता आलते, माझ्यानं औषध त्यांनी नेलं. 2 वाजल्यापासून रात्री 12पर्यंत त्यांचे सगळे घरातले लोक जागे होते. त्या पेशंटला खूप दुखत होतं बऱ्यापैकी, आणि 12 वाजता त्यांचा स्टोन पडला, 10.3चा स्टोन. माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे. ओके. आणि त्यांचा मला रात्री 12 वाजता फोन आला, स्टोन पडला. इतके खुश झाले त्यांच्या घरामध्ये, त्यांनी जल्लोष झाला. कारण त्यांना कसं असतं सर, मूतखड्या झालेल्या पेशंटच्या फॅमिलीमध्ये त्यांनाच माहिती असतं काय त्रास होतो, कारण त्या पेशंट, आणि सर रात्री अपरात्री पोटात दुखतं ना, तेव्हा पेशंटचं म्हणजे खूपच पळापळी होते. म्हणजे बरोबर आहे, आणि ते मला नको आहे. म्हणजे मला खूप साऱ्या लोकांना मूतखडा मुक्त करायचं माझं अभियान आहे. ओके. त्यामुळं अत्यल्प खर्च, म्हणजे असं खर्च आहे येतो नाहीये. आणि सर माझं बॅकग्राऊंड म्हणजे माझ्या घरात डॉक्टर आहे, 22 डॉक्टर टोटल माझ्या घरात. पैसे कमवणे आमचा हा हेतू नाहीये. त्यामुळे लोकांना बरं. आणि कसं आहे सर, जेव्हा समोरच्या पेशंटच्या जरा चेहऱ्यावर जे समाधान दिसतं ना, ते फक्त त्यात मी खूप महत्वाचं आहे सर. खरी गोष्ट आहे, तुमचा हेतू खूप चांगला आहे यामागचा. सर आता कुठे कुठे पेशंट आहे तुमचे? म्हणजे कसं आहे की आता जे लोक बघतात, आपले बाहेर देशातले पण बघतात, महाराष्ट्रातले, बाहेर राज्यातले, तर कुठे कुठे तुम्ही डिलिव्हर करू शकतात? माझ्या जिल्ह्यात तर असं कुठलं गाव नाहीये की तिथं माझा पेशंट मूतखड्याचं नाहीये. कुठलंही गाव सांगा, तिथं माझा पेशंट आहे. इव्हन माझ्या औषधात इकडे गुजरात पासून गोव्यापर्यंत औषध गेलेले आहे. ओके. इकडे उत्तराखंड, झारखंड, दिल्लीपर्यंत
आउट ऑफ इंडिया पण माझं औषध काही लोक इकडनं घेऊन गेलेले आहेत माझ्याकडनं, असं नाही. अरे वा. असं म्हणजे तिकडनं जात औषध नाही असं, म्हणजे खूप सारे, म्हणजे बऱ्याच म्हणजे. आणि दुसरी गोष्ट पोस्टाने आमच्या पोस्टाने कुरिअर करतात. कुरिअर पोस्ट. सर किती तुम्ही जर कुणाला आता तुमच्याकडून ट्रीटमेंट घ्यायची आहे तर कॉन्टॅक्ट नंबर काय द्याल तुम्ही? हां, मी पर्सनली पेशंटशी बोलणार आहे. हां, म्हणजे माझा जो नंबर देणार आहे त्या नंबर मीच उचलणार आहे, ना की मला असिस्टंट नाही असं कोण. असिस्टंट माझ्याकडे आहेत पण मी शक्यतो मीच फोन उचलणार का, तर मीच सांगू शकतो पेशंटला नक्की काय त्याचा प्रॉब्लेम आहे किंवा काय. बरोबर. त्यामुळे मी पेशंट स्वतः बोलणार आहे. तर ज्यांनाही सरांसोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सरांकडून ट्रीटमेंट घ्यायची आहे, ज्यांना मूतखड्याचा त्रास आहे, रिपोर्टमध्ये आलेला आहे की मूतखडा झालेला आहे किंवा त्यांना असा प्रॉब्लेम वाटतोय की होऊ शकतो आपल्याला, तर सरांचा नंबर आहे तो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि सरांना तुम्ही कॉल करू शकता. सर स्वतः फोन उचलतात, ते असिस्टंट फोन उचलत नाही, कारण त्यांना तुमच्यासोबत डिरेक्टली कॉन्टॅक्ट करायचा असतो. फक्त रिकाम्या गोष्टींसाठी कॉल करू नका, छोट्या छोट्या गोष्टींसाठी कॉल करू नका. जर तुमची इच्छा असेल ट्रीटमेंट घ्यायची तरच तुम्ही सरांना कॉल करा. तर सरांचा नंबर 92-266 42-783 या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि सरांना तुम्ही डिस्कस करू शकता सगळ्या गोष्टी. सर तुम्ही आलात आणि मूतखड्याबद्दल, किडनी स्टोन बद्दल इतकी डीप आणि चांगली इन्फॉर्मेशन दिली, त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद.